नमस्कार, मी प्रदीप नळनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पावरच्या प्रतिक्रिया आणखीन सुरू आहेत. सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री, भाजपची बुलंद तोफ, त्यांनी सरकारला घरचाच आहेर दिलाय. सरकारला त्याने असं म्हटलंय की मैं परेशान हूँ सवालों से. त्याला उत्तर देता येत नाही आहेत. काय उत्तर द्यायचं मला कळत नाही आहे असं म्हणत त्यांनी ज्यांच्या ताटात अगोदर वाढलेले आहे त्यांच्याच ताटात पुन्हा वाढू नका, ज्यांच्या ताटामध्ये काही नाही आहे त्यांना वाढा, असा सरकारला घरचा आहेर दिला. कारण अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद केली आहे ती तरतूद सुधीर मुनगंटीवारांचं म्हणणं असं आहे की विदर्भातल्या ठराविक जिल्ह्यांनाच सहकार्य करण्यात आलं, तरतूद करण्यात आली. माझ्या बाबतीत माझ्या मतदारसंघामध्ये मी ज्या मागण्या केल्या होत्या एकही मागणी मान्य करण्यात आली नाही. अधिकारी असं का वागतात मला लक्षात येत नाही. हा सोपी गोष्ट आहे सुधीर भाऊ, तुम्ही आता मंत्री नाहीत. मंत्री असल्यानंतर अधिकारी वागत असतात, हे महत्त्वाचं आहे ना. सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की आपण वेतनावरती खर्च करतो, निवृत्ती वेतनावरती खर्च करतो, शासकीय विषयांसाठी सगळ्या गोष्टी करतो आपण, पण आणखीन थोडं कर्ज काढा ना. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधातली घोषणा केली होती, त्याला मात्र पैसे नाहीत. हे कारण बरोबर नाही. आता मुनगंटीवार हे मंत्री नसल्यामुळं या गोष्टी सहज बोलू शकतात. मुनगंटीवार ज्या खात्याचे मंत्री होते, वनमंत्री होते, जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी असं मांडलं होतं की एकूण शेतकऱ्याचं जे शेतीतलं नुकसान होत आहे वन्य प्राण्यांमुळे, त्यांना एवढे पैसे दिले गेले पाहिजेत की शेतकऱ्याने सांगितलं पाहिजे माझ्या शेतातलं जे काही जाऊ द्या, हरणानं खाल्लं, सशानं खाल्लं, कोल्यानं खाल्लं, डुकरानं खाल्लं, खाऊ दे, ते प्राणी जगले पाहिजेत. कारण शासन मला भरपूर अनुदान देतं, भरपूर पैसे देतं, इतकं त्याला मदत शासनानं केली पाहिजे, असं विधान केलं होतं. जेव्हा ते प्रत्यक्ष मंत्री झाले वन खात्याचे आणि त्यावेळेला मात्र आपल्याच विधानावर विधान त्यांनी केलं, पण त्यांना ती अंमलबजावणी करता आली नाही. अतिशय तुटपुंजी मदत मिळते ना भाऊ. जेव्हा तुम्ही सत्तेत सहभागी नसतात ना, म्हणजे सत्तेत पक्ष म्हणून सहभागी आहात पण तुम्ही आता मंत्री नाहीत, मंत्री होतात तेव्हा तुम्हाला करता आलं नाही. टीका करणं सोपं आहे आणि ठीक आहे ना, म्हणजे तुमच्या पक्षातल्या मंडळींनी टीका करायला पाहिजे. खरं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका वठवण्याचं काम देखील सत्ताधारातल्याच काही जणांना करावं लागतंय. कारण विरोधी पक्षातली मंडळी सक्षमपणे या बाबी मांडत नाहीत, अभ्यासपूर्ण सगळ्या विषय मांडत नाहीत आणि त्याच्यामुळे सुधीर भाऊ ही जबाबदारी तुमच्यावरच आहे असं आम्ही गृहीत धरतो. पण तुम्ही केवळ विदर्भाचा विषय मांडता, मराठवाड्याच्या विषयावर बोलायला पाहिजे ना. तुम्ही केवळ आपापल्याच भागातले प्रश्न मांडतात असं न होता संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठे अडचणी आहे त्याचा अभ्यास तुम्हाला आहे. तुम्ही उत्तम वक्ते आहात, खरं गरज ती आहे. लोकांच्या एकूण प्रश्नांवरती बोलणारी माणसं कमी झाली आहेत. कारण काय झालंय, प्रश्न सुटत नाही आहेत. सत्ताधाऱ्यांची त्यांची एक चाल आहे आणि आता पाशवी बहुमत मिळाले आणि त्यामुळे चालवायचं असं 5 वर्ष असं होऊ शकतं. त्यामुळं भाऊ तुमच्यावरची जबाबदारी मोठी आहे. आता स्वाभाविकपणे तुम्ही टीका केली की तुमच्यावरती असे आरोप होणार, मंत्रिपद दिलं गेलेलं नाही म्हणून हे सरकारवर टीका करतायत, ते पक्षामध्ये नाराज आहेत. या टीका स्वाभाविकपणे माध्यमे करतात, कारण माध्यमांना बातमी लागते, त्यांना बातमीतला अर्थ शोधावा लागतो. त्यामुळं दूषण हे तुम्ही माध्यमांना देऊ नका. परिस्थिती तुमच्या बाजूनं नाही आणि त्यामुळे दोष द्यायचाच असेल तर तो परिस्थितीला द्या. लोकसभेत तुमचा दारुण पराभव झाला, त्याचे कारण एकतर जातीच्या समीकरणांबरोबर भाऊंनी केलेलं विधान, सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी एका महिलेच्या संबंधामध्ये जे विधान केलं ते भरपूर गाजलं, सगळ्यांनीच त्याचा निषेध केला. ते विधान
अनावधानानं झालं का जाणीवपूर्वक झालं हा भाग वेगळा. कारण काही जरी असेल तर ते विधान बरोबर नव्हतं आणि त्याचा फटका केवळ लोकसभेला नाही तर अगदी सुधीर मुनगंटीवारांचं मंत्रिपद जाणं इथपर्यंत त्याचा फटका बसलेला आहे. आणि बूंद से गई सो हौद से नहीं आती असं म्हणतात आणि त्याचा अनुभव मात्र मुनगंटीवारांना घ्यावा लागतोय. आता पुढचे काही वर्ष त्यांना असंच सरकार कुठं कुठं चुकतंय काय नाही ही भूमिका वठवावी लागणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.